कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पहिला दिवस गाजला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंडेंविरोधात विरोधक आक्रमक. कामकाज संपल्यानंतर मुंडेंकडून फडणवीस बावनकुळेंची भेट. विधान भवन परिसरात सरकार विरोधात विरोधकांचं आंदोलन. महाराष्ट्रात 2 गुंडे, कोकाटे आणि मुंडे. विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. औरंगजेबाच्या काळात चांगलं शासन, भारत सोन्याची चिमणी होता. अबू आझमींच्या विधानामुळे वाद, तर आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिंदेंची मागणी. अबू आझमींच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यात शिवसेना आक्रमक. खासदार नरेश म्हस्केंकडून आझमींच्या विरोधात पोलिसात तक्रार. शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 100% उपस्थित रहा, अधिवेशनात योग्य उत्तर द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाजपच्या मंत्र्यांना आदेश. फडणवीसांच्या बंगल्यावर शिवसेना आमदार तानाजी सावंत वेटिंगवर. आज मुख्यमंत्र्यांची भेट नाहीच, उद्या भेटीची शक्यता. कोकाटेंची फडणवीस, नार्वेकर आणि अजित पवारांसोबत बैठक. 4ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा. वेळ मिळेल तेव्हा माझी भूमिका मांडेन. बैठकीनंतर कोकाटेंची प्रतिक्रिया. विधान परिषदेत कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक. तर कोर्टाच्या आदेशानंतर राज्यपाल कोकाटेंबाबत निर्णय घेतील, फडणवीसांची सभागृहात माहिती. मवियातील विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटला. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला, तर विधान परिषदेचं काँग्रेसला. नाना पटोले यांची माहिती. विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला देण्याची घाई नको, शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका. सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर. 27 तारखेला विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान. 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने सध्या जागा रिक्त. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज. 7 वर्ष पक्षात मी कुठेतरी कमी पडतोय असं काहींना वाटतंय. रोहित पवारांची नाराजीवर प्रतिक्रिया. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्ञानेश्वरी मुंडे यांचं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित. गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्यासाठी तत्परता दाखवणार, पोलिसांचं आश्वासन. कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे मुंबई सत्र न्यायालयात. करुणा मुंडेंना 2 लाखांची पोटगी देण्याच्या निर्णयाला आव्हान. 21 तारखेला सुनावणी. खासदार सुप्रिया सुळेंकडून स्वारगेट बस स्थानकाची पाहणी. अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी झाली पाहिजे, सुळेंची मागणी. कोरटकरचं वक्तव्य निषेधार्ह. आतापर्यंत अटक करायला हवं होतं, शाहू महाराजांची प्रतिक्रिया. तर प्रशांत कोरटकरचा मोबाईल पोलिसांकडून जप्त. राम शिंदेंची निवडणूक निकालाविरोधात याचिका. आमदार रोहित पवारांना उच्च न्यायालयाची नोटीस. पुढील सुनावणी 27 मार्चला. लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी महिला दिनाचा मुहूर्त 8 मार्चला. लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार, मंत्री आदिती तटकरेंची माहिती. सर्वोच्च न्यायालयाचा रणवीर अलाहाबादी याला मोठा दिलासा. पॉडकास्ट पुन्हा सुरू करता येणार, तर पुढील आदेशापर्यंत अटकेलाही स्थगिती. कोलकाता संघाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर. रहाणे कर्णधार, तर व्यंकटेश अय्यर उपकर्णधार. 22 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरू होणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.